चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजना, मोफत रेशन बंद होईल। महाविकास आघाडी सत्तेत येणं म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणं, 3 सिलेंडर बंद करणे, मोदींच्या योजना बंद करतील असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। महाविकास आघाडी सत्तेत येणे म्हणजे लाडली बहिणा योजना बंद करणे, महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणे म्हणजे 3 सिलेंडर बंद करणे, महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणे म्हणजे शेतकऱ्याचं वीज बिल जे देवेंद्र फडणवीसजीच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री म्हणून माफ झालं ते बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे जनतेचं रेशन बंद करणे, मोदी सरकारचं रेशन बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे 1 रुपया पीक योजना बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे शेतकरी शेतमजुराचे बेहाल करणे, हाल खराब करणे, आणि महाविकास आघाडी सरकार येणे म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना बंद करणे। साऱ्या योजना महाराष्ट्रात बंद केल्याशिवाय ही महाविकास आघाडी राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।